लक्ष्य. आत्ताच्या जेनझी म्हणवणाऱ्या पोरांना कदाचित हा माहितीही नसेल. रविवारची दुपार, दूरदर्शन, 4 वाजताचा चित्रपट आणि त्यात आगडी लक्ष्मीकांत बेर्डे अशी पाटी वाचली की मनात काय व्हायचं हे या OTTवर बिंज वॉचिंग वगैरे करणाऱ्या आजच्या पिढीला कदाचित माहितीही नसेल. खरं तर अभिनेता म्हणून मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत त्याचं कार्य इतकं मोठं आहे की त्याचं नाव नेहमी आदरपूर्वकच घ्यायला हवं. पण त्याच्या विनोदी शैलीच्या आणि अभिनयाच्या जोरावर तो आजही आम्हाला आपला दोस्तच वाटतो. तर असा हा आपला लक्ष्य. आठवतोय ना? का विसरलात? तुरतुरने सुरू झालेला त्याच्या अभिनयाचा प्रवास अनेक सत्वपरीक्षा देत अफलातून धुंदरका करत पुढे निरंतर सुरू राहिला. रसिकांच्या प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार असणारा हा माझा चकुला पुढे शांतेचं कार्ट होऊन इतकी मस्करी करायचा ती सलग 100 डेज वगैरे एकत्र घालवलेल्या एखाद्या अगदी शेजारी राहणाऱ्या माणसालाही तो आपल्या धडाकेबाज शैलीत विचारू शकेल, हम आपके है कौन? असा हा डान्सर असणारा गौराचा नवरा बनून रसिकांच्या गळ्यातला जणू दागिना झाला. त्याच्या दणादण शैलीत त्याने अभिनयातून आणि विनोदातून इतका धांगडधिंगा केला की अनेकांचा थरथराट उडाला. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झपाटलेला हा धडाकेबाज छुपारुस्तम निघाला. पुढे त्याचे प्रेक्षकच त्याला म्हणू लागले, प्रेम करूया खुल्लम खुल्ला. खरंच त्याच्या विनोदाच्या फेकाफेकीमधून आपण जी हास्याची हप्ता वसुली केली ना, त्याच्या हिशोबात गडबड घोटाळा होणं आणि त्या घोळात घोळ होणं स्वाभाविकच होतं. पण त्या अवलेयाचं आणि आपलं नातं आयुष्यभरासाठी जमलं. आई पाहिजे म्हणणारे कोणी चंगूमंगू असोत, तो दे धमाल करणारा हमाल असो, एखाद्या बाळाचे ब्रह्मचारी बाप असोत, कुणाची धाकटी सून असो, किंवा खरं कधी बोलू नये असं म्हणणारा एखाद्या भूताचा भाऊ असो, अभिनेत्यांवर सदैव अपार प्रेम करणाऱ्या रसिकांच्या मनाच्या या आयत्या घरात घरोबा करून राहिलेला, त्यांच्या निखळ्या मनोरंजनासाठी पछाडलेला, इथल्या प्रत्येक आईला आपलाच वाटावा असा हा बेटा आपल्यासारख्या अनेकांना आयुष्यभरासाठी आनंदाचे असंख्य क्षण देऊन गेला. मुंबई ते मॉरिशस गाजवणारा, त्या काळी शेम टू शेम विनोदांची फॅशन असताना आपल्या नव्या खुमासदार शैलीने त्याला प्रतिकार करून एकापेक्षा एक शिखर सर करत आपला लक्ष्य माझ्यासारख्या अनेकांचा जीवलगा झाला. तर निखळ मनोरंजनाची अशी ही बनवाबनवी करणारा तो एक होता विदूषक. आजच्या मराठी आणि नाट्यसृष्टीतली विनोदासाठीची ओढाताण पाहिली ना, की त्या रंगभूमीची अवस्थाही तुझ्या वाचून करमेना अशीच झाल्यासारखी वाटते. आमच्यासारख्या करोडो चाहत्यांचं प्रेम लाभलेला असा हा अफलातून आमचा दोस्त पुन्हा अवतरावा आणि हे रसिक प्रेक्षकांचे घरकुल पुन्हा हसावे असं सतत वाटत राहतं. आज आपलं लक्ष आपल्यात नाही. टीव्हीचा काळही हळूहळू संपत चाललाय. OTT 30 सेकंदाच्या रील्स आणि 15 सेकंदाच्या शॉर्ट्स यात गुंतलेले आजचे अनेक तरुण तरुणी कधी काही आमचा दोस्त वाटणाऱ्या लक्ष्याला यापुढेही ओळखतील ना. लक्ष्याच्या सहज अभिनयाने, त्याच्या खास विनोदी शैलीने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनाची, त्यांच्या भावनांची, आपल्या लाडक्या लक्ष्यासोबतची आगळीवेगळी ही दोस्ती कधी तुटणार तर नाही ना. ही दोस्ती तुटता